गुड मॉर्निंग स्टुडंट। मागील लेक्चरमध्ये आपण लोकसंख्या भूगोलाची जी व्याप्ती आहे त्या संदर्भामध्ये माहिती बघितली होती। तर लोकसंख्या भूगोलामध्ये साधारणतः कोणत्या बाबींचा अभ्यास केला जातो किंवा त्याचे स्वरूप कशा प्रकारचे आहे त्याविषयी आपण बघितलं होतं। त्यामध्ये आपण संख्यात्मक स्वरूप, त्या भौगोलिक स्वरूप, त्यानंतर आर्थिक स्वरूप, तौलनिक स्वरूप म्हणजे तुलनात्मक स्वरूप, गतिशील स्वरूप आणि लोकसंख्या भूगोल त्याची व्याप्ती इत्यादी आपण मागील लेक्चरमध्ये बघितलेलं होतं। तर आज आपण या लेक्चरमध्ये याचा म्हणजे लोकसंख्या भूगोल किंवा लोकसंख्येचा अभ्यास कशाकरिता महत्त्वपूर्ण आहे, म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ पॉप्युलेशन स्टडी, म्हणजे लोकसंख्येचा अभ्यास का करावा, का केला जातो, या संदर्भामध्ये आज माहिती घेणार आहोत। तर आपण जर बघितलं तर केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये अलीकडे लोकसंख्येचा जो अभ्यास आहे फार म्हणजे लोकसंख्येचा अभ्यास होताना आपल्याला दिसतो आणि दिवसेंदिवस याच्यामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहावयास मिळते। याचे कारण म्हणजे साधारणतः विकसित देशामध्ये लोकसंख्येचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम फार कमी आहे किंवा त्यांना तेवढं ते भेडसावत नाही प्रॉब्लेम लोकसंख्या, कारण तिथली लोकसंख्या जी आहे अत्यंत कमी आहे, तिथलं मृत्यू प्रमाण कमी आहे आणि जनन प्रमाण सुद्धा कमी आहे। परंतु विकसनशील देश जे आहेत त्या देशांमध्ये लोकसंख्येचं मर्यादेचं प्रमाण जास्त आहे आणि जन्मदर सुद्धा जास्त आहे। त्यामुळे भरमसाठ अशी लोकसंख्या अविकसित देशामध्ये आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे अविकसितमध्ये साधारणतः दक्षिण अमेरिकेचे काही देश, त्यानंतर आफ्रिकेतील काही देश आणि आशिया खंडातील काही देश, हे येथील या खंडामधील काही देश अजूनही विकसनशील म्हणण्यापेक्षा अविकसित सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा देशांमध्ये लोकसंख्येचे जे प्रॉब्लेम्स आहेत फार मोठ्या प्रमाणात भेडसावत असलेला आपल्याला पाहावयास मिळते। अविकसित देशात व सामान्यतः विकसित देशामध्ये लोकसंख्या ही सातत्याने वाढत आहे, बरोबर आहे। म्हणजे जे अविकसित देश आहे किंवा विकसनशील देश आहे अशा देशांमध्ये लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे आपल्याला पाहावयास मिळते। यामुळे काय तिथे सामाजिक आर्थिक आणि राजकीय प्रणालीवर तेथील लोकसंख्येचा ताण पडत असल्याचा आपल्याला पाहावयास मिळते। मग हे पाहत असताना लोकसंख्या शास्त्रज्ञ आपली भूमिका निभावण्यास असमर्थ ठरलेले आहेत। म्हणजे जसे आशिया खंडातील आणि आफ्रिकी खंडातील जे अविकसित देश आहेत, या अविकसित देशामध्ये लोकसंख्येचे प्रमाण जास्त असल्याने तिथे सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थिती फार बिघडत चाललेली आहे आणि म्हणजे ही परिस्थिती पूर्ववत करण्याकरिता जे लोकसंख्या शास्त्रज्ञ जे आहेत ते कुठेतरी कमी पडल्याचे आपल्याला पाहावयास मिळते। मग राजकीय दृष्टिकोन म्हणजे जे राजकीय दृष्टिकोन जो आहे म्हणजे लोकसंख्या भूगोलाचे जे महत्त्व आहे, मग राजकीय महत्त्व जे आहे याच्यामध्ये ते राजकीय महत्त्व कशा प्रकारे आहेत की लोकसंख्येच्या अध्ययनाचे राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्त्री पुरुष मतदारांची संख्या व त्यात होणारी वाढ, बरोबर आहे। तर राजकीय क्षेत्रामध्ये जे काम करणारे आहेत त्या काम करणाऱ्या स्त्री पुरुषांचे मतदारांची संख्या, त्यात होणारी वाढ, मतदारसंघ व तिथून निवडून येणारे प्रतिनिधी